नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मूवी तुमचा आणि रिव्ह्यू आमचा चॅनलमध्ये. आता जस्टच वाराणसीचा टीजर लॉन्च झाला आहे आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहे. तर डायरेक्टर तुम्हाला माहिती आहे एस राजामौली, हे जे आजपर्यंत 12 पिक्चर बहुतेक आले आहेत आणि त्याच्यामधली सुपरहिट पिक्चर असं जर तुम्ही म्हटलं असा तर ह्याच्यामध्ये बाहुबली, त्याच्यानंतर RRRमुळे तर त्याला वर्ल्ड वाईड रिकग्नेशन मिळालंच आहे. आणि ह्या सगळ्यानंतर त्याचा आत्ता नवीन पिक्चर येतोय, त्याचं नाव आहे वाराणसी. मग ग्लोब ट्रोटर म्हणा तुम्ही, त्याच्यानंतर SSMB 29 म्हणा, पण ऑफिशियली वाराणसी हे पिक्चरचं नाव असणार आहे. पिक्चरच्या कास्टबद्दल जर बोलायचं झालं तर ह्या पिक्चरचा हिरो आहे महेश बाबू, त्याच्यानंतर हिरोईन आहे प्रियांका चोप्रा आणि बहुतेक विलनमध्ये पृथ्वीराज. तर हा जो टीजर आला आहे तो टीजर त्यांनी त्याच्यासाठी एक इव्हेंट लॉन्च केला होता. रामोजी फिल्म सिटीमध्ये त्यांनी हा इव्हेंट लॉन्च केला आहे. त्यांचा जो टीजर, जो ट्रेलर आहे तो म्हणजे सगळ्यांना दाखवण्यासाठी तिथं त्यांनी हा इव्हेंट असा ऑर्गनाईज केला होता. आत्ताचं बोलणं आपलं झालं टीजर काय, लॉन्च, इव्हेंट, डायरेक्टर, हिरो हिरोईन कोण, कास्ट कोण कोण आहे ह्याच्याबद्दल आता आपण बोललो. आता आपण जरा टीजरबद्दल बघूया, आपल्याला कसा वाटला आहे, कसा टीजर एकंदरीत दिसतोय ते आता आपण बघूया. आता राजामौलीचा पिक्चर म्हणजे टीजरमध्ये दिसायलाच ग्रँड लेवलचा व्हिज्युअल इफेक्ट दिसतोय. त्याच्यानंतर त्याचा जो स्केल आहे तो पण एकदम ग्रँड दिसतोय आपल्याला. तर पिक्चरची टाईमलाईन काय आहे आणि त्याची स्टोरी काय आहे हे टीजरमध्ये जरा आपल्याला दिसते, कारण वेगवेगळ्या असं डिफरंट टाईमलाईनमध्ये तिने असं टीजरचा कट शॉट असं आपल्याला दाखवलं आहे. पहिला शॉट दाखवला आहे तिने वाराणसीचा, म्हणजे वाराणसीवरच एकदम तिने फ्रेम केलं आहे आणि तिथं तिने दाखवलं आहे की 512 CE ह्या काळामधला तिने तो वाराणसीचा शॉट्स आपल्याला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर 2027 CE ह्याच्यामध्ये काय दाखवलं आहे, एक ॲस्ट्रॉइड जो आहे म्हणजे उल्कापात वगैरे तुम्ही जो म्हणताय तो असा वरून पडला आहे आपल्या पृथ्वीवर, अंटार्क्टिका ह्या ठिकाणी तो पडला आहे हे आपल्याला दाखवलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या शॉटमध्ये तिने आफ्रिकामध्ये सगळं वाईल्ड लाईफ आहे ते सगळं तिने दाखवलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सीन आहे तो उग्रभाटी केवमधला तुम्हाला दिसतोय आणि तिथं काली माताचं दर्शन आपल्याला दिसतंय. तिथं तुम्ही जर बारकाईनं बघितला तर हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन तिथं काली माता उभी आहे हे तुम्हाला दिसतंय. त्याच्यानंतर डायरेक्ट जो सीन तिने दाखवला आहे पुढचा 7002 BCE म्हणजे डायरेक्ट रामायण काळातला तिने दाखवला आहे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं असा तर एकदम म्हणजे रामायण जे म्हणजे घडत होतं, म्हणजे लास्टचं जे युद्ध आहे तिथला सीन तिने दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे असा अंगावर काटा आला बघून, म्हणजे असं तुम्ही हनुमान वगैरे असं वेगवेगळ्या पिक्चरमध्ये आता तुम्ही बघितलायच, म्हणजे असं वेगळं असं काही नाही, नॉर्मल असं वाटते. पण इथं जर तुम्ही बघितला तर हनुमान अशा लेवलमध्ये दाखवला आहे तिने, एकदम लॉर्ड हनुमान असं दिसतंय. म्हणजे अशा मोठ्या ताकदीनं वगैरे असं त्यांचं म्हणजे भव्य काय रूप दिसतंय, एकदम बेस्ट VFX दिला आहे तिने. आणि हनुमानांचा सीन झाल्यानंतर त्याच्या पुढं गेल्यावर त्याच्यानंतर एक वानरांची सेना अशी एक शिडी टाईपमध्ये झाल्या, म्हणजे दहीहंडीसारखं त्यांनी असं उभा केलं आहे आणि त्याच्यावर श्रीराम असे उभे राहून पुढं जो कोण दानव आहे, म्हणजे शक्यतो तो रावणच असला पाहिजे, तर त्याला तिने असं मारण्याचा म्हणजे प्रयत्न करतायत. तो जो सीन आहे तो एकदम म्हणजे एकदम खतरनाक सीन वाटतोय तो असा, म्हणजे VFX वगैरे एकदम मस्त दिसत आहे. ह्या सगळ्या सीन नंतर त्यांनी महेश बाबूची एंट्री दाखवली आहे. ह्यामध्ये महेश बाबूची एंट्री जी दाखवली म्हणजे नंदीवर बसून हातात त्रिशूळ वगैरे पकडून असं स्लो मोशनमध्ये येताना जे दाखवलं आहे, म्हणजे महेश बाबूचा लुक तर एकदम भारीच दिसायला आहे. केस वगैरे वाढवून एक नवीन लुक दिसायला आहे महेश बाबूचा आणि तो सीन पण असा मस्त दिसतोय, म्हणजे व्हिज्युअली स्टनिंग वाटते आपल्याला. आता हा सध्या टीजर तरी त्यांनी दाखवला आहे. त्याच्यानंतर वाराणसी मूवी हे यूट्यूब चॅनलसुद्धा त्यांनी काढलं आहे, म्हणजे आता नंतरचं जे काही अपकमिंग अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत ते त्या चॅनेलवरच मिळतील. म्हणजे नवीन त्याचा जर त्यांनी ट्रेलर काढला, परत बिहाइंड द सीन्स जर आपल्याला बघायचं झालं तर ह्या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. ओके, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.